नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक असं पारंपरिक लोणचं जे चवीला तर मस्त लागतंच पण आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर आहे. आवळ्याचं लोणचं. आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. तो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास तसेच केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. रोज आवळा खाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण अशा चविष्ट लोणच्याच्या स्वरूपात तो अगदी सहज आहारात समाविष्ट करता येतो. चला तर मग पाहूया खमंग आणि झणझणीत आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं. सर्वप्रथम मी अर्धा किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यानंतर कोरड्या आणि स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले. आता प्रत्येक आवळ्याला सुरी किंवा काट्याच्या साहाय्याने हलकी छिद्र पाडायची आहेत. त्यामुळे मसाला आवळ्याच्या आतपर्यंत छान मुरतो. आता एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे आवळे 8 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. वाफवल्यानंतर आवळ्याच्या फोडी सहज वेगळ्या होतात. तोपर्यंत लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया. एका कढईमध्ये मोहरी, बडीशोप, जिरे, काळे मिरे चांगले भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा कलौंजी म्हणजेच कांद्याच्या बिया त्या पण मिक्स करून चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे. भाजून झाल्यानंतर हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला जाडसर वाटून घ्यायचा आहे. असा भरड वाटून घ्यायचा आहे. हा भरड मसालाच या लोणच्याची खरी चव वाढवतो. आता कढईमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये बडीशोप, हिंग आणि कांद्याच्या बियांची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर वाफवलेल्या आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या या फोडणीत हलक्या हाताने परतून घ्यायच्या आहेत. दोन मिनिटं आवळ्याच्या फोडी असंच परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे लोणचं लवकर मऊ होईल. नंतर हळद, चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत 2 ते 3 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता तयार केलेला जाडसर मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण एक छान एकजीव करून घ्यायचं आहे. आवळ्याचा आंबटपणा आणि मसाल्याची चव संतुलित करण्यासाठी शेवटी थोडासा गूळ यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा 2-3 मिनिटं हलक्या आचेवर परतून घ्यायचं आहे. तर चला, आपलं हे खमंग झणझणीत आणि चवदार आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं पोळी, भाकरी, पराठा, वरण, भात किंवा अगदी साध्या जेवणासोबतही अप्रतिम लागतं. एकदा करून पाहिलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.